राज्यासाठी मुरादबाजी अतिशय प्राणाने लढत होता। त्याच वेळी दिलेर खान समोर आला आणि त्याला म्हणाला, अरे तुझ्यासारखी समशक बहादूर मी पाहिलं नाही, तू माझ्याकडे ये, आमचा कौल घे, बादशाह तुला जहागीर दे। पण त्याच वेळी बाजीप्रभू म्हणाला, अरे कौल देताला कोणाला, आम्ही शिवाजी राजाचे माणसं, तुझा कौल घेतो की काय, असं म्हणत त्यांनी काय केलं, दिलेर खानाकडे आगेकूच केली आणि दिलेर खानाने हत्तीच्या अंबारीत बसून काय केलं, मुरादबाजीच्या कंठामध्ये बाण घालून मुरादबाजी तिथे धारावती पडला। पण जाता जाता मात्र त्यांनी मराठ्यांचं बाणेदारपणा आणि शूरपणा ह्या मुघलांना सांगून दिला। प्रतापगडाचं पराक्रम सगळ्यांना माहितीये, सगळ्यांनी पिक्चर पाहिलाय, पण ती वेळ अशी होती की तो साधा सुद्धा अफजल खान हा साधा सुद्धा नव्हता। अफजल खान म्हणजेच अफगाणिस्तानाहून आलेला असा एक क्रूर असा सरदार होता, ज्याला पण राक्षस या नावाने संबोधतो। अशा ह्या राक्षसी समोर जावं आणि तिथून राजा निसरून यावा ही अतिशय मोलाची गोष्ट। पण त्यावेळी महाराजांनी बुद्धीचं आपलं चातुर्य दाखवलं। त्यांना माहिती आहे रणांगणात गेलं तर आपला पराभव नक्की आहे, म्हणून त्यांनी बुद्धीचं चातुर्य दाखवलं आणि खानालाच अफजल खानाच्या पायथ्याशी भेटायला बोलवलं। त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगामध्ये चिखलात घातलं, डोक्यावर जिरोटोप घातलं, एक बिस्वा लपवला आणि हातांच्या बोटांमध्ये वाघ केलं लपवलं। जेव्हा अफजल खान राजांना पाहून हसायला लागला आणि भेटायला आला, तेव्हा तो म्हणाला, या राजे भेटा आम्हाला। महाराज त्याला भेटायला गेले आणि भेटायला जातो तो काय, आकाशा एवढा उंच असा अफजल खान आणि अतिशय त्याच्या पुढे सामान्य मूर्ती वाटणारे महाराज। पण महाराजांनी खानाचा डा ओळखला। ज्यावेळी अफजल खानाने महाराजांचे मुंडके आपल्या गबल्यात आपल्याला सुरुवात केली, त्याच वेळी महाराजांनी आपल्या हातातील वाघ नखे काढली आणि अफजल खानाचा कोथला काढला आणि बिचव्यांनी तो कोथला बाहेर खेचला। सगळ्याकडे आनंद झाला की महाराज प्रतापगडाचा पराक्रम आजपर्यंत आपण विसरू शकलो नाहीत। म्हणून तर प्रतापगडाचा पराक्रमाचा ही वार्ता जेव्हा निजामशाहीमध्ये कळली तेव्हा सगळा हाकार उडाला। शाहिस्ते खान चालून आला, त्याच वेळी राजाने शाहिस्ते खानाची 4 बोटे उडवून टाकल्या। म्हणजे असे हे राजे जसे जेव्हा जेव्हा युक्ती चालतो तेव्हा शक्ती चालवायची नाही आणि जेव्हा शक्ती चालते तेव्हा युक्ती चालवायचं नाही, असा हा राजांचा इतिहास खूप मोठा आहे। आणि इतिहास जसं कोळीसागरने सांगितलं की आकाशाचं पान आणि समुद्राची शाही केली तर ते संपणार नाही, असं ह्या महाराजांचंच। ज्या शिवनेरीवर जन्म झाला त्याच महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्यावर 1674 राजा असावा तर असा हा जिजाऊंचं स्वप्न होतं। जिजाऊंचं स्वप्न होतं की माझ्याच मुलाचं म्हणजेच ह्या हिंदवी स्वराज्याचं राज्य व्हावं आणि म्हणून त्यांनी राजांना आग्रह धरला की राजा